नमस्कार मंडळी, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका नवीन कथेला सुरुवात करणार आहोत. अपेक्षा आहे की तुम्हाला ही कथासुद्धा आवडेल. अजूनही तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या नवीन कथेकडे. कथेचे शीर्षक कॉफी पार्टनर. लेखिकेचे नाव गायत्री रोडे. भाग 1. आई, किती वेळा सांगितलं तुला की लग्नाचा विषय काढत जाऊ नकोस म्हणून. सारखं तेच तेच बोलून कंटाळा आला आहे मला. ती हातातील घड्याळ काढून टेबलवर आपटत वैतागून म्हणाली. मीही किती वेळा सांगितले आहे तुला की लग्नाचे वय उलटून गेले की स्थळं येत नाहीत. तुझ्या वयाच्या मुलींना 2-2 पोरं झाली तरी तू अजून लग्नाचे नाव काढत नाहीस. किती तो हट्टीपणा जीवू. झालं गेलं विसरून जा आणि नव्याने आयुष्याची सुरुवात कर. आशाताई त्यांच्या लेकीला समजावत म्हणाल्या. आई प्लीज ग, मी दररोज दमून भागून येते कामावरून. निदान घरी आले तर तू तरी सुरू होत जाऊ नकोस. ती चिडचिड करत म्हणाली. मग कधी बोलायचं मी तुझ्यासोबत? सकाळी लवकरच तू कामाला जातेस. मी उठायच्या आधी तू निघून गेलेली असतेस. रात्री 1:30-2 वाजता तू घरी येतेस. तेव्हा मी झोपलेले असते. दिवसभरात कधीही तुला फोन केला तर तू कामात बिझी असतेस. कधी कधी तर तू माझा फोनही उचलत नाहीस. आशा ही आता चिडून बोलू लागल्या. काय करू मी तुझा कॉल उचलून? आधी तर जेवलीस का, काम आवरले का, निघालीस का, उशीर होईल का, असे अनेक काळजीने ओथंबलेले प्रश्न विचारत होतीस. आता तुझा फोन आल्यावर तू सतत लग्नाबद्दल बोलत असतेस. तोच विषय ऐकून वीट आला आहे मला. किती वेळा सांगू तुला की मला इतक्यात लग्न करायचं नाही, म्हणत ती कपडे बदलायला क्लोजेटमध्ये निघून गेली. दारापाशी थांबून आशा जोरात बोलू लागल्या. यंदा 30 लागेल तुला. आत्ता नाही लग्न करणार तू, मग कधी करशील? हाडं झिजायला लागल्यावर? दात पडू लागल्यावर? आशाने कोण करेल तुझ्याशी लग्न? मी खूप चांगला मुलगा पाहिला आहे तुझ्यासाठी. मुलगा वेल सेटल्ड आहे. त्याचं स्वतःचं घर आणि गाडी आहे. स्वभावानेही चांगला आहे. मीनाताई किती कौतुक करत होत्या त्याचं. मला तो मुलगा तुझ्यासाठी पसंत आहे. एकदा त्याला भेट तरी. निदान मुलं पाहायला तरी सुरुवात करूया ना आपण. जर तुला तो मुलगा आवडला तर पुढची बोलणी करू. तुला नाही आवडला तो मुलगा तर दुसरा पाहू. जर दोघांची पसंती असेल तर तुला हवं तेव्हा तू लग्न कर त्याच्याशी. मी काहीच बोलणार नाही तुला. एकदा भेट फक्त त्याला, आशा म्हणाले. स्टॉप इट आई, मी नाही जाणार कोणाला भेटायला. मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. का समजत नाही तुला? मी जशी जगत आहे तशीच खूप खुश आहे. मला नको आहे जोडीदार. बाहेर येत ती चिडून म्हणाली. हेच माझ्या डोळ्यात पाहून म्हण की तू खरंच खुश आहेस. तिच्या हनुवटीला पकडून आशाने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिची हिंमत झाली नाही त्यांच्या नजरेत पाहून बोलायची. ती इतकी निर्ढावलेली नव्हती तिच्या जन्मदात्या आईसोबत खोटं बोलायला. तिचे नजर चोरणे पाहून आशा काय ते समजून गेल्या. हे असं वरवर खुश असल्याचा मुखवटा घेऊन किती दिवस फिरणार आहेस तू? झाली ना त्या गोष्टीला 2 वर्ष. का विसरत नाहीस तू त्याला? दुःखाशिवाय काय दिले आहे त्याने तुला? तो तर केव्हाच विसरून गेला आहे तुला. तुला मागे सोडून त्यांनी त्याची नवी वाटसुद्धा धरली आहे आणि बराच खुशसुद्धा आहे तो त्याच्या आयुष्यात. जसा त्याला पुढे जाण्याचा हक्क आहे तसाच तुलाही आहे. मग का अजूनही त्या जुन्या आठवणी कवटाळून बसली आहेस तू? तो तिकडे आनंदात जगत आहे, इकडे तू रोज त्याच्या आठवणीत झुरत आहेस. त्याने एकदाही मागे वळून नाही पाहिले पुढे जाताना. तू मात्र अजूनही त्याच वळणावर एकटी उभी आहेस. का त्रास करून घेत आहेस स्वतःला? मूव्ह ऑन कर ना बाळा. आशा तिला कळकळीने समजावू लागल्या. त्याच्या आठवणीने तिचे डोळे मात्र पाणावले होते. जखमेवरची खपली निघून भळाभळा त्यातून रक्त निघू लागले होते. आठवणी उफाळून येऊ लागल्या. डोकं सुन्न झालं होतं तिचं. नजरेसमोर त्याच्या लग्नातले दृश्य तरळू लागले. जेव्हा त्याने दुसऱ्याच मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, भांगेत कुंकू भरले. रिपीट मोडवर तिला तेच दिसू लागले. तिने कानांवर दोन्ही हात ठेवले. बास आई, बास. ती जोरात ओरडली तशा आशा शांत झाल्या. मला नाही जायचं पुढे. मी जशी आहे तशीच ठीक आहे ग.
तू मला सांगत आहेस की भूतकाळ विसरून पुढे जा, मूव्ह ऑन कर. मग तू का दुसरे लग्न नाही केलेस? बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा तुझं वय तसं कमीच होतं. 26 वर्षांची होतीस तू फक्त. करता आलं असतं तुला दुसरं लग्न, मिळाला असता तुलाही जोडीदार. मग का नाही केलंस तू लग्न? तिने कडव्या स्वरात विचारले. आशाचेही डोळे वाहू लागले. विजय त्यांच्या पतीच्या आठवणीने. नाही केलं लग्न कारण मी जीवापाड प्रेम केले होते तुझ्या बाबांवर. त्यांची जागा मी कोणालाच देऊ शकले नसते. तू लहान होतीस, तुला बाबांची गरज आहे माहीत असूनही लग्न केले नाही. माझ्याजवळ निदान तू तरी होतीस, माझा एकमेव आधार म्हणून. तुझं काय? आणखी 10-15 वर्षात मीही सोडून जाईन तुला. मग कसं काढशील तू तुझं उरलेलं आयुष्य? एकटेपणा खूप वाईट असतो. शाहरुखची खूप मोठी फॅन आहेस ना तू, माहीत आहे मला. पण म्हणून तो जे म्हणतो तेच करावं असं नाही. कुछ कुछ होता है मध्ये म्हणाला होता तो की प्रेम एकदाच होतं, पण झालं ना त्याला रीटावर प्रेम. आधीपासूनच अंजली होती त्याच्या मनात, पण तेव्हा त्याला नाही समजले ते. आशाने तिला तिच्याच भाषेत समजावले. बास कर ग आई, कशाला माझ्या शाहरुखला मध्ये आणतेस तू? का नाही ऐकलं त्याचं? जसं तुझं बाबांवर जीवापाड प्रेम होतं तसेच माझंही त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. मान्य की त्याने माझी साथ अर्ध्यात सोडली. कदाचित त्याने कधी प्रेमही केले नसेल माझ्यावर, पण माझं तसं नाही. मनापासून प्रेम केलं होतं मी त्याच्यावर. मी नाही विसरू शकत त्याला. मग का मागे लागत आहेस माझ्या? हात जोडते मी तुझ्यासमोर, पण प्लीज पुन्हा हा विषय काढू नकोस. मी समर्थ आहे माझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायला. हात जोडून ती म्हणाली आणि तिने जोरात तिच्या खोलीचा दरवाजा आपटून लावून घेतला. आशा डोळ्यात पाणी आणून त्या बंद दरवाजाकडे पाहत होत्या. खूप दुखावले होते तिने त्यांना. अश्रू पुसत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. आज रात्रभर त्यांना झोप लागणार नव्हती. इकडे ती दरवाजाला टेकून उभी होती. आशाच्या बोलण्याने तीही दुखावली होती. ज्या गोष्टीपासून ती आजवर लांब पळत होती, आशाने नेमका तोच विषय काढला होता. कितीही मनाला समजावले की त्याचा विचारही डोक्यात आणायचा नाही, तरी काही ना काही घडायचे आणि तोच आठवायचा. तिने कपाटात लपवलेला त्याचा फोटो बाहेर काढला. बेडजवळ खाली बसून ती ढसाढसा रडू लागली. आज हे अश्रू मुळीच थांबणार नव्हते, कारण ही तसेच होते त्याला. आज तिला तो दिसला होता एका हॉटेलमध्ये. एका क्लायंटला भेटायला ती हॉटेल डायमंडला गेली होती. मीटिंग तर चांगली झाली होती. तिथून परतत असताना तिला एका टेबलवर बसलेला तो दिसला. त्याच्या बाजूला त्याची अर्धांगिनी बसली होती. दोघांचेही रोमॅन्टिक चाळे चालू होते, जे पाहून तिच्या हृदयावर सपासप वार झाले. पुन्हा एकदा तिच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले होते. कसेबसे स्वतःचे अश्रू रोखून ती तिथून बाहेर पडली आणि तिच्या आवडीच्या जागी जाऊन बसली. काही वेळ तिथे बसून ती घरी परतली तर आशा जागीच दिसली. तिला कळून चुकले की तिच्याशी लग्न ह्या विषयावर बोलण्यासाठीच तिची आई एवढा वेळ जागी होती. कितीही तिने स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्न केला असला तरी अखेर तिचा संयम संपला होता. तिचा राग आशावर निघाला होता, ज्यामुळे त्याही दुखावल्या गेल्या असणार याची तिलाही जाणीव होती. सध्या ती तिच्याच दुःखात इतकी बुडाली होती की त्याच्याशिवाय तिला काहीच दिसत नव्हते. त्याचा फोटो छातीशी कवटाळून तिने तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कधीतरी तिला बसल्या जागी झोप लागून गेली. मन आतून आक्रंदत होते. स्वप्नातही तोच दिसला. ती वारंवार त्याच्याशी बोलत राहिली, पण तो काहीच बोलत नव्हता. एका क्षणाला तो अंधारात गुडूप होऊन गेला आणि ही वेड्यासारखी त्याला आवाज देऊ लागली. का पहिले प्रेम कधीच पूर्ण होत नाही? एवढ्या वेदना का होतात प्रेमात? त्याचं खरंच प्रेम होतं ना आपल्यावर, मग मला सोडून जाणं इतकं सोपं कसं वाटलं असेल त्याला? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या डोक्यात सोडून तो आजही तिला एकटीला सोडून निघून गेला होता. बाकीचे पाहूया पुढच्या भागात. तोवर या भागावर कमेंट करा, कथेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.